तिवार मानाचा मुद्रा करत आपण या क्वार्टर फायनलच्या सामन्याला सुरुवात करूया. कालच्या दिवशी मात्र सेमीफायनल मध्ये बीड वर्सेस पंजारपाडा ही लढत पाहायला मिळाली. त्या सामन्यामध्ये मात्र पंजारपाडा हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर आजच्या दिवशी मात्र कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार बघूया. औलस वर्सेस धोत्रे ही क्वार्टर फायनलची लढत. दोन्ही संघांनी मात्र सुंदर खेळ दाखवले आजच्या दिवसात. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी मात्र स्टेजवरती रवाना करायचे. पहिल्या संघाचे दोन्ही प्रतिनिधी दोन्ही फलंदाज रवाना होत आहे ना. पहिल्या संघाचा 12वा प्रतिनिधी मात्र इथे उपस्थित झालाय. खूप खूप स्वागत असेल आपलं. 12वा प्रतिनिधी मात्र खूप महत्वाचा असतो, कारण आतमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं आम्हाला इथे त्याच्याकडून सर्व माहिती मिळत असते. तर जाऊया मैदानाकडे. पाहायला मिळते क्वार्टर फायनलचा सामना धोत्रे वर्सेस औलस. तर धोत्रे संघाला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी आपण पाठवायचं. ठीक आहे, आलेला आहे. तर औलस संघाचे दोन्ही सलामीवीर मात्र मैदानामध्ये रवाना झालेत. स्ट्राईक रेंट वरती मात्र सचिन हा फलंदाज खेळतोय, तर नॉन स्ट्राईक रेंट वरती मात्र महेश हा फलंदाज. मागच्या मॅचचा हिरो महेश खूप सुंदररित्या खेळ दाखवले त्यांनी आज आपल्या इथे. तर बघूया पहिली ओव्हर घेऊन मात्र वैभव रसाल पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. परत रसाल येते चौकार सीमारेषा पार. कमाल डीजे. येथे पहिल्या चेंडूवर मात्र चौकाराच्या मदतीने 4 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. पॉवर प्लेचं पहिलं शतक पूर्णपणे उपयोग करताना फलंदाज पाहायला मिळतो सचिन. वैभव रसाल नावलौकिक अष्टपैलू वैभव रसाल. हा चेंडू या चेंडूवर मात्र कमबॅक पाहायला मिळतो. डॉट चेंडू येतो. 2 चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी कमबॅक करताना वैभव रसाल येतो. डॉट चेंडू. पुढचा चेंडू राऊंड विकेट. हा पुलटा चेंडू होता. या ठिकाणी मात्र कुठेतरी
कडक सिक्सर. कमाल डीजे. पुन्हा एकदा उडवला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. घेतली झेल. समाप्त झालाय सुरतचा खेळ. कमाल डीजे. धावसंख्या 10 पोचले ती 24 अंकावरती. पाहूया पुढचा चेंडू. स्ट्राईक रेंज वरती मात्र असणार अरुण. बघूया पहिला चेंडू आकाशच्या गोलंदाजाचा. पहिला चेंडू सुंदररित्या गॅप सिलेक्शन केलंय. सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. डीजे. पोहोचेल 28 अंकावरती. पाहिलं गेलं तर खूप सुंदररित्या फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर लगावतो चौकार. आकाश बॉलिंग मारवरती. दुसरा बॉलिंग घेऊन तयार. या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदररित्या फिल्डिंग करतोय. मिळणार एक धाव. एक धावेच्या मदतीने धावफलक 29 अंकावरती. दोन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. या ठिकाणी पुलटा चेंडू होता. जमिनीला गुदगुल्या करत मात्र चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. शेवटचे 3 चेंडू किती धावा होणार. बघूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र स्वेर असेल. अवंतर धाव. वाईटच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 31 अंकावरती. अजूनही 3 चेंडू बाकी असणार. बघूया चौथा चेंडू. हा चेंडू सुंदररित्या लाईन आणि लेनचा पुरेपूर वापर. येतो डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावफलक जाऊन पोचले 31 अंकावरती. कुठेतरी दिशा भरकटताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात 32 धावा धावफलकावरती.
या ठिकाणी मात्र डॉट बॉलचे होते सांगता. असेल शेवटचा चेंडू. बघूया किती रन्स येतात या बॉलवरती. हा चेंडू खूप सुंदररित्या खेळून काढलाय. अराउंड द कार्पेट वैभव रसल आहेत तिथे कॅरी केले चेंडूला. या ठिकाणी मात्र होतील कंप्लीट 2 धावा. शतक मात्र इथे समाप्त होत आहे. फर्स्ट इनिंग मात्र इथे होणार कंप्लीट. तर अवलेस या संघाचा स्कोर जाऊन पोचलाय 34 अंकावरती. येणारे 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असणार मात्र धोत्रे या संघाला. कमॉन डीजे. आजच्या दिवसात क्वार्टर फायनलचा सामना मात्र पाहायला मिळतो आपल्याला. धोत्रे वर्सेस अवलस या 2 टीम्स मध्ये. धोत्रे संघाने मात्र नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला. प्रथमतः फलंदाजी करताना 34 धावा चुकून काढल्या आणि धोत्रे संघ पुढे 35 धावांचं आव्हान मात्र ठेवले. कशा प्रकारे मात्र धावा काढणार धोत्रे संघ आणि कशा प्रकारे धावा रोखणार अवलस संघ. तर धोत्रे संघाचे मात्र सलामीवीर मैदानामध्ये रवाना झालेत. तर आकाश आणि निलेश अशा स्वरूपात मात्र फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 2 सलामीवीर मात्र मैदानामध्ये रवाना झालेत. 18 बॉल 35 धावांचं आव्हान आहे क्वार्टर फायनलचा सामना. तर लवकरात लवकर सामना चालू करायचे. तर जाऊया मैदानाकडे. क्वार्टर फायनलचा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. धोत्रे वर्सेस अवलस. 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान ठेवले धोत्रे संघापुढे. पिवंत पहिलं शतक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय महेश. कशा प्रकारे गोलंदाजी करणार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. बघूया पहिलाच चेंडू पहिलाच मारा.
जाऊन पोचला सीमारेच्या पार 6 धावांसाठी षटकार. देऊया डीजे. पस्तीस धावांचं मात्र पाठलाग करताना येतो संघर्षमय पहिला षटकार. पाहूया दुसरा चेंडू मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिळणार एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पतील 7 अंकावरती. स्ट्राईक रेंट वरती मात्र निखिल. पहिला चेंडू मात्र मार्क करणार गोलंदाज महेश. निलेश स्ट्राईक रेंट वरती आहे. येतो डॉट चेंडू. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 7 धावसंख्या धावफलकावरती. कुठेतरी कमबॅक करताना डॉट चेंडूची सांगता. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट होतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसरा चेंडू 1 धाव आणि हे दोन्ही चेंडू मात्र निर्धाव. कुठेतरी कमबॅक करताना निलेश कुठेतरी मागे. हा चेंडू मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु जाईल डोक्यावरून सीमारेच्या पार 6 धावांसाठी षटकार. डीजे. येथे षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 अंकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू येतो. डॉट चेंडूच्या मदतीने शतक होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती मात्र येणार 13 धावसंख्या. पहिल्या षटकांच्या आधी मात्र 13 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. दुसरं शतक मात्र टाकण्यासाठी मात्र गोलंदाज सूरज हा सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. या चेंडूवर मात्र रडार मध्ये घेऊन ठेवलाय लॉंगॉनला सीमारेच्या पार षटकार.
फलंदाजी मार्कवरती आकाश. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात मिळेल. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावून पोहोचेल 20 अंकावरती. बाहेर जाऊ दे रे. 10 चेंडू 15चं समीकरण. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे लिडिंगच्या स्वरूपात मात्र फलंदाज होईल. इथे बाद मिळेल झटका दुसऱ्या संघाला. पहिलाच कमंटीचे. नावलौकिक असं योगदान आहे. आतापर्यंत 3 ट्रॉफीचा मानकरी ठरलाय धोत्रे संघ. बघूया काय करतो या सामन्यामध्ये. या चेंडूवर मात्र उडवला चेंडू. चेंडूखाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणतीही चुकी. घेतले झेल. समाप्त झालाय वैभव रसलचा खेळ. कमांड विजय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 20 ही धावसंख्या धावफलकावरती. आठ चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे ती मात्र दुसऱ्या संघाला. कुठेतरी षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं होतं दुसऱ्या संघाने. मात्र इथे विकेट गेले वैभव रसालची. आले आता गणेश. बघा काय करतो पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र फुलटाच लॉलीपॉप चेंडू दिलाय. त्याला लावले शेजवान चटणी. चेंडू जातो सीमाच्या पार. चौकार. थँक्यू डीजे. आले चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. वैभव रसालची विकेट गेल्यानंतर गणेश दादा आलेत. पहिल्या चेंडूवर अर्जित केला चौकार. बघूया पुढचा चेंडू. क्या बात आहे. कडक कडक. इथे क्लास दाखवताना येथे सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
अजूनही सामना संपलेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा सामना मात्र संपत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना मात्र संपत नाही. दोन्ही संघांना मात्र प्रयत्न करावे लागणार. त्या प्रकारे पाहिलं कुठेतरी बॅकफुटला जाऊन पोचला होता धोत्रे हा संघ, परंतु गणेश दादा आल्यानंतर 2 लगातार चौकार मारून कुठेतरी कमबॅक करताना 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज गोलंदाज जय हा गोलंदाज. बघूया 6 चेंडू 7. हा चेंडू मात्र दिलात बॅटच्या रडारामध्ये सीमारेषा पार जातो. षटकार विजय. हा चेंडू मात्र पेटीएल सर्कल मध्ये अडवला जाते. होते निर्धारित चेंडूची सांगता. अजूनही 4 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. सामना मात्र अजून संपलेला नाहीये. 1 चेंडू अजून 4 चेंडू आहेत. 1 धाव रोखायची. पलट चेंडू मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक करणार चुकीत जातो चौकार. या ठिकाणी मात्र विजय झालाय धोत्रे हा संघ. धोत्रे संघाचे मात्र खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे मात्र गोडगोड कौतुक. आजच्या दिवशी मात्र धोत्रे हा संघ क्वालिफाय झालाय. कॉंग्रॅच्युलेशन धोत्रे संघ.